नाव नोंदणीसाठी भाजपा आणि शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनामध्ये दाखल झालेत। नाव नोंदणीची प्रक्रिया ही सुरू झाली आहे। विभागीय आयुक्तांकडून सर्टिफिकेट मिळायला आता सुरुवात झालेली आहे। मुंबईतले भाजपचे शिवसेनेचे नगरसेवक नाव नोंदणीसाठी आता कोकण भवनमध्ये पोहोचलेले आहेत। ही प्रक्रिया एकूणच या ठिकाणी सुरू झालेली आहे। नाव नोंदणीची प्रक्रिया ही सध्या सुरू झालेली आहे। भाजपा आणि शिवसेनेचे नगरसेवक हे कोकण भवनमध्ये पोहोचलेले आहेत। भाजपा आणि शिवसेनेचे गटनेते हे निवडण्यात आले। त्यानंतर नाव नोंदणीसाठी भाजपा आणि शिवसेनेचे नगरसेवक हे कोकण भवनामध्ये पोहोचलेत। या संपूर्ण प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे। ही नाव नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। राष्ट्रवादीचे तीनही नगरसेवक सुद्धा कोकण भवनमध्ये दाखल झालेले आहेत। सुरुवातीला अशी माहिती येत होती की भाजपा आणि शिवसेना हे एकत्रितपणे गट नोंदणी करतील। आता शिवसेनेसोबत राष्ट्रवादी सुद्धा आहे। राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक सुद्धा कोकण भवनमध्ये दाखल झाले। भाजपचे 89 नगरसेवक, शिंदेच्या शिवसेनेचे 29 आणि राष्ट्रवादीचे 3। तर राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक सहयोगी गट म्हणून नोंदणी करणार आहेत। नाव नोंदणीसाठी भाजपा आणि शिवसेनेचे नगरसेवक हे कोकण भवनमध्ये पोहोचलेले आहेत। नाव नोंदणीची ही प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे आणि राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक सुद्धा कोकण भवनमध्ये दाखल झालेले आहेत आणि हे 3 नगरसेवक सहयोगी गट म्हणून नोंदणी करणार आहेत। शिवसेना आणि भाजपचे सर्व नगरसेवक आता कोकण भवनमध्ये दाखल झालेले आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतो। त्यांचे जे नाव नोंदणीची प्रक्रिया ती सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आपण पाहतोय की विभागीय आयुक्त कोकण भवन यांच्या समिती सभागृहामध्ये हे सर्व नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी आपली नोंदणी करतायत आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीचं वातावरण आहे। जे सर्टिफिकेट आहे नोंदणीचं ते सुद्धा त्यांना या ठिकाणी दिलं जात आहे। आपण पाहतोय बघा हे सगळे नगरसेवक आहेत ज्यांना आता अधिकृत नोंदणीचं जे सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी दिलं जात आहे आणि हे सर्टिफिकेट दिल्यानंतर अधिकृत नगरसेवक म्हणून त्यांना या ठिकाणी मान्यता सुद्धा मिळते। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। समिती हॉलमध्ये हे सगळे नगरसेवक शिवसेनेचे आणि भाजपचे जे नगरसेवक आहेत ते एकवटलेले आहेत आणि एक एक करून यांची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा या ठिकाणी पार पडली जाते। त्यांची कागदपत्र तपासली जातात, त्यांचे सिग्नेचर जे ते घेतले जातात, त्यांचे फोटो त्या ठिकाणी लेजरमध्ये लावले जातात आणि यानंतर त्यांना नगरसेवक म्हणून वावरण्याची जी अनुमती आहे ती सुद्धा दिली जाते। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। संजय घाडी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत।